आपल्या पलूसमध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर्सचा धमाका. कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट. शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर. सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी, मीनाक्षी चित्रमंदिर समोर, कराड तासगाव रोड, पलूस. प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे. आमनापूरमध्ये अज्ञात हिंस्र वन्य प्राण्यांचा धुमाकूळ सुरूच. आज भर दिवसा कुत्रे आणि कोंबडीला बनवले शिकार. चौथ्यांदा हल्ल्याने ग्रामस्थ चिंतेत. पलूस तालुक्यात शेळ्या मेंढ्यांवर अज्ञात हिंस्र प्राण्यांच्याकडून हल्ले होण्याचे प्रकार गेल्या काही वर्षात वाढले असून यामुळे शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण पसरलं आहे. बुधवारी रात्री अनुगडेवाडी आणि गुरुवारी पहाटे शेरीबाग आमनापूर येथील 2 ठिकाणी अज्ञात हिंस्र वन्य प्राण्यांनी हल्ला करत 3 शेळ्या, 1 कोकरू ठार केलं तर 2 कोकरांना गंभीर जखमी केलं होतं. त्यानंतर गुरुवारी रात्री 8च्या सुमारास शेरीबाग येथील विलास पाटील यांचे कोकरू अज्ञात वन्य प्राण्यांनी पळवले. तसेच सलग 3ऱ्या दिवशी या वन्य प्राण्यांनी आपला मोर्चा वाडी वस्तीकडून गावाकडे वळवला आहे. शुक्रवार रात्री 12 ते 12:30च्या दरम्यान अज्ञात हिंस्र प्राण्याने भोईगल्ली आमनापूर येथील एक गाभण शेळी व बोकडे यांना ठार करत आपले भक्ष्य बनवलं. तर आज रविवारी त्याच गल्लीत श्रीराम मंदिराच्या पाठीमागे भरदिवसा कुत्रे आणि कोंबडीला बनवले शिकार. दुपारी 1च्या दरम्यान या ठिकाणी अज्ञात प्राणी आल्याचे नागरिकांना समजताच सर्वांनी मंदिराकडे धाव घेतली. यावेळी नागरिकांच्या आवाजाने सावध होत त्या प्राण्याने नदीकाठच्या पोटमळीत धूम ठोकली. या ठिकाणी शेडमध्ये नागरिकांना एक कुत्रा आणि जवळच्या गवतात कोंबडी मृत अवस्थेत आढळली आहे. याबाबत येथील तरुणांनी फोनवरून वन विभागास वर्दी दिली. भर दिवसा गावच्या मध्यवस्तीत घडलेल्या प्रकाराने ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. वन विभागाच्या वतीनं नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात येत आहे. आमनापूर परिसरात अशा हिंस्र वन्य प्राण्यांचे हल्ले वाढत असून या ठिकाणी वन विभागाने तात्काळ ट्रॅप कॅमेरे बसवावेत अशी मागणी नागरिकातून केली जात असूनही वन विभाग या सलग रोज घडणाऱ्या घटनांकडे गांभीर्याने पाहत नसल्याचं चित्र आहे. एवढे दिवस हल्ले होऊनही कुणीही वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी फिरकलेलं दिसत नाही. तर वनक्षेत्रपाल पलूस कडेगाव संतोष शिरसटवार यांनी नागरिकांना सतर्कतेचं आवाहन केलं आहे. वन्यजीवांपासून पाळीव प्राण्यांच्या रक्षणासाठी शेतात तसेच निर्जन ठिकाणी गोठा असेल तर जाळी मारून बंदिस्त करणे, संध्याकाळच्या वेळी मिरचीची धुरी करणे, प्राणी दिसत असेल तर पाठलाग न करता आवाज करणे तसेच याबाबत तात्काळ वन विभागास कल्पना देण्याचे आवाहन केलं आहे.